नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो. माझ्या रसिक मित्र हो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर मनीषा, छत्रपती संभाजीनगरवरून. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया आसक्ती नसणारं पण खुलं मन आणि अद्भुत मानसिकता. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण कुठलीच आसक्ती नसणारं मन, हे ऐकायला आणि वाचायला जरी सोपं असलं तरी ते तेवढं सोपं नाही. आपल्यावर कितीतरी आजूबाजूंच्या गोष्टींचा प्रभाव असतो. भौगोलिक स्थान, परंपरा, पूर्वज, आपल्या सर्व शारीरिक अवयवांचा आकार, ठेवण, आईवडील, स्त्री पुरुष, आपण कोण आहोत, पुन्हा शाळेतील संस्कार, राजकीय परिस्थिती, आपल्याला या समाजामध्ये राहण्यासाठी जे काही संस्कार केले गेले आहेत आपल्यावर, त्यामुळे कितीतरी गोष्टी उलगडायच्या राहूनच गेलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो. सामाजिक, पारंपरिक, सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये आवडू नाहीतर नाही आवडू, आपल्याला ॲडजस्टच करावं लागतं. आपल्याला अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये भेटले आणि मन शक्यतांसाठी खुलं ठेवायला आपल्याला प्रोत्साहन दिलं. पण आपल्या समाजाच्या परंपरेच्या दृष्टिकोनातून योग्य जे काही असेल त्यानुसारच आपल्या जीवनाची संकल्पना, धार्मिक विश्वास, वेशभूषा, भाषा इत्यादी सर्वाबाबत आपलं मत बनत गेलं. जर या गोष्टींच्या विरोधात जाण्याचा आपण थोडा जरी प्रयत्न केला तर ते विचार आपले दाबले गेले आणि सांगितलं गेलं की आपल्याला मर्यादेत राहा. पण मन हे सर्व शक्यतासाठी आपल्याला खुलं ठेवता आलं पाहिजे. म्हणजे सर्व शक्यतासाठी खुलं ठेवायलाच हवं. आपल्याला वैयक्तिक आणि जागतिक शांततेसाठी सुद्धा कुठल्याही गोष्टीसाठी आसक्ती नसणारे मन असणं हे फार आवश्यक आहे. सर्व गोष्टींवर मोकळेपणाने विचार करणारं खुलं पण कशाचीही आसक्ती नसणारं मन, हे खरं म्हणजे सर्वात मूलभूत तत्त्व आहे. आता आपण बघतो की बीजातून अंकुर फुटण्याची प्रक्रिया सर्वांनीच पाहिलेली आहे. मग ही नैसर्गिक किमया पाहण्याची संधी सर्वांनी घालवू नका, ती आपण बघायलाच हवी. तर ही किमया बघताना लहानपणी आपल्याला आश्चर्य वाटायचं. मग तसं आश्चर्य आत्ताही आपल्याला ते वाटायला हवं. एक प्रसिद्ध कवी रोमेन यांनी म्हटलेले आहे की तुम्ही तुमची सगळी हुशारी विकून वेडेपणा विकत घ्या. बीजातून अंकुर फुटणं म्हणजे खरं म्हणजे ही जीवनाची एक सुरुवात आहे. म्हणजे हे जीवनाची एक सुरुवात दर्शवतं. म्हणजे निसर्गात अशा असंख्य घटना घडत असतात आणि आपण ते बघतही असतो. मात्र त्यावर आपण विचार करायला हवा आणि जीवनाशी ते सकारात्मकरित्या आपल्याला जोडता यायला हवं. आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीतून, प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला मिळतं. एवढं मोठं जग आहे, या जगामध्ये कितीतरी गोष्टी आहेत ज्या की त्याची आपल्याला उत्तरंसुद्धा माहिती नाही आहेत. उदाहरणामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर काही आठवड्यानंतरच, जनरली 6 वीकनंतर गर्भामध्ये हृदय धडधडू लागतं. मग हे कसं होतं, यात जीव कुठून येतो, हे कोणालाच माहिती नाही. मग अशा असंख्य गोष्टी आहेत, आपण याबद्दल विचार करायला हवा. मग या जगाबद्दल, त्यात असणाऱ्या संभावनाबद्दल काही माहितीच नसताना मग आपण निराश कसं काय होऊ शकतो. त्यामुळे निराशावादाला आपण नेहमी विरोध करायला हवा.
मग मन खुलं असेल तर अनेक पुढे चांगल्या गोष्टीसाठी, विकासासाठी ते तयार असतं. अनेक विचारासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी ते तयार असतं. त्यामुळंच आपल्यामध्ये अमर्याद क्षमता आहेत. तेव्हा जीवनामध्ये आश्चर्य निर्माण करण्यासाठी किंवा निसर्गातील आश्चर्यांचा शोध घेण्यासाठी आणि सगळ्यांसाठीच आपलं मन हे खुलं असणं फार आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी मन हे खुलं ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे एक छोट्याशा ब्रेकची आणि आपण ऐकूया तोपर्यंत एक सुमधुर असं गाणं. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू धाड घालू नको तू साड कुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास तुफान पेटू देऊरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. हे पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सपान साकळल पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा. खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा. नशीब चावर काढीत मागर दिरला बघन तुझ्या. होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा. मागू नको आधार शोध तुझं तू धाड घालू नको तू साड कुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. वर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू तेरा दिलास तुफान पेटू देऊरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. हो पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. तर तुमचे पुन्हा खूप खूप स्वागत आहे. मी डॉक्टर मनीषा. तर आता आपण बघूया अद्भुत मानसिकता.
खरं म्हणजे प्रत्येकामध्ये अमर्याद क्षमता आहेत. त्यामुळे आपल्या स्वतःच्या क्षमतेला कधीही कमी लेखू नये. समजा आपल्याला काही दैवी चमत्कार अनुभवायचे असतील तर प्रथम स्वतःमध्ये काहीतरी दैवी आहे हे आपल्याला मानावं लागेल. आणि विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. आता सर्वांसाठी मन खुलं ठेवलं की सर्वांसाठी आपल्याला प्रेमच बाहेर पडतं. मग असं मन ज्यामध्ये क्षमाशीलता आहे, दानशूरता आहे, सर्वांसाठी आदर आहे आणि सर्वात महत्त्वाचं की माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी शक्य आहेत. मला जे काही मिळवायचं आहे ते सर्व मिळवायची क्षमता माझ्यामध्ये आहे. आणि मग हे मनामध्ये रुजलं जाणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर हे आपोआप सगळं साध्य होत जातं. आणि मग आपल्याला जाणवेल की खरंच प्रत्येक गोष्ट घडत आहे आणि मिरॅकल्स होत आहेत. मग प्रत्येक गोष्टीसाठी मन खुलं असणं म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट मनाच्या विरोधात असेल तरीही ते शक्य नाही म्हणण्याऐवजी मी यावर नक्कीच विचार करेल. सर्व आध्यात्मिक परंपरासाठी किंवा आध्यात्मिक कल्पनांसाठी सुद्धा आपल्याला मन खुलं ठेवायचं. समजा आपण एखादी गोष्ट किंवा कल्पना आपल्याला कोणी सांगितली, ते आपल्याला म्हणजे ते वेडेपणाही वाटत असेल तरीसुद्धा आपण ऐकून घ्यायचं. उदाहरणार्थ कोणी म्हणत असेल की क्रिस्टलमुळे आजार बरे होतात, तेही आपल्याला ऐकून घेता आलं पाहिजे. म्हणजे सर्वांसाठी आपल्याला मन खुलं ठेवता आलं पाहिजे. आपला असा विश्वास असेल की मी कधीही यशस्वी कलाकार होऊ शकणार नाही, महान गायक बनू शकणार नाही, ॲथलेट बनू शकणार नाही, तर आपण या सगळ्यापासून स्वतःला थांबवत आहोत. तेव्हा आता आपल्याला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. सर्व काही आपल्यात आहे. सर्व अमर्याद शक्ती आपल्यात आहे. फक्त आपल्याला मानसिकता बदलायची आहे. आपल्याला आपल्या आसक्तीपासून, अहंकारापासून आपल्याला म्हणजे दूर ठेवायचे आणि आंतरिक आत्म्याला आपल्याला एक मार्गदर्शक शक्ती म्हणून आपल्याला आपल्या आत्म्याची शक्ती वापरायची आहे. समजा बाहेरची कोणतीही गोष्ट आपल्याला आनंदी आणि यशस्वी बनवू शकत नाही. म्हणजे आनंद, यश या गोष्टी खरं म्हणजे आंतरिक आहेत. आतूनच त्या बाहेर येत असतात. मग ज्याचा विचार करू तशा त्या भावना आपल्यात तयार होतात. मग जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेचा आनंद घेताना मग इतर गोष्टीवर किंवा माणसावर असं अवलंबून राहायला नको. कारण ह्या सगळा आनंद, आंतरिक यश वगैरे हे सर्व आंतरिक आहे. आता नाती जपतानाही आपल्याला काही अपेक्षा नको. समजा आपण गुणदोषासकट सर्वांना समोरच्याला स्वीकारतोय, तेव्हा त्याच्याकडनं कुठलीही अपेक्षा किंवा आसक्ती ठेवायची नाही आणि खरं प्रेम आपण करायचं. सगळ्यांना आपण जर स्वीकार केला, गुणदोषासकट किंवा बाकी सर्व दोष, गुण, अवगुण सगळ्याचा जर स्वीकार केला, तेव्हा आपण त्या व्यक्तींवर खरं प्रेम करणार. तेव्हा आपले सगळे नातेसंबंध खूप चांगले बनतील आणि तेव्हाच आपल्याला म्हणता येईल खुलं आणि आसक्ती नसणारं मन आहे आपलं. तर चला मित्रांनो, घेऊयात क्षणभर विश्रांती. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी
मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझा तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं संधिकाट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली तुझा वार भावार कणा मराठीचा तू कैवारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात हिडवू या झेंडा गगनाशी देवीचा जागर काढू हिमतीचं बळ हे पाहू माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या सात कात फिरकावू नये मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली तुमच्यासारख्यांसाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, पण आमच्यासारख्यांसाठी राजसाहेब ठाकरे ही भावना आहे. तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण बघत होतो की आसक्ती नसणारं पण खुलं मन. आता तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. आपल्याला जे काही दुसऱ्यांना देतो किंवा वाटतो तेच आपल्याकडं आपण मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतो. म्हणजे दुसऱ्यांना जर आपण प्रेम दिलं तर आपण कितीतरी पटीने आपण ते प्रेमच आकर्षित करू, आणि जर दुसऱ्यांना दुःख दिलं तर आपण तेच ते कित्येक पटीनं दुःख आकर्षित करू. म्हणजेच आपल्याकडे जे आहे ते आपण देतो. युनिव्हर्सकडनं आपल्याला निसर्गाकडनं तेच परत मिळत असतं. त्यामुळे शक्यतोवर
सर्व आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवा आणि पॉझिटिव्ह गोष्टी, सकारात्मक गोष्टीच सर्वांना द्यायला हव्या. निगेटिव्ह गोष्टींना थारा आपण द्यायला नको. म्हणूनच जे लोक चैतन्याच्या उच्च स्तरावर असतात त्यांना माहीत असतं की आपल्याला जर एखादी गोष्ट आकर्षित करायची आहे तर ती गोष्ट आपल्याला इतरांना द्यायला हवी. म्हणूनच ते सर्वांना प्रेम, आनंद, सुख असे आत्मिक गोष्टी, आंतरिक गोष्टी ते दुसऱ्यांना देतात. त्यामुळं ते सगळ्यांकडनं, युनिव्हर्समधनं, बाहेरच्या लोकांकडनं सर्व ते त्याच गोष्टी आकर्षित करतात. आता आंतरिक बदल आपल्याला करता आला पाहिजे. समजा आपल्याला जर आपलं जीवन बदलायचं आहे, तशी आपली इच्छा असेल, तर आपल्याला आपल्या आतमधल्या गोष्टी बदलणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर आपले विचार आपल्याला बदलायला हवेत. आपले विचारच सर्व जीवनामधली गोष्टी निर्माण करत असतात. त्यामुळं सकारात्मक विचार करता आला पाहिजे. कारण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडत असते, ती सुखाची असो, दुःखाची असो किंवा कुठली पण असो, मग त्याला आपण कसा प्रतिसाद द्यायचा हे सगळं आपले विचार ठरवतात. आणि प्रतिसादाच्या रूपामध्ये आपली जी आतली काही एनर्जी असते तीच आपण बाहेर देत असतो. त्यामुळं विचार हे बीज आहे. जसे बीज असेल तसं पुढचं ते रोपटं उगवणार आहे, तसे ते फळ भेटणार आहे. म्हणून आपण काय विचार करायचा आहे, आपली कुठली आतली चांगली एनर्जी बाहेर येणार आहे, हे सर्व त्यावर अवलंबून असणार आहे. उदाहरणार्थ मला जर राग येत आहे तर माझ्या हात जर रागाची ऊर्जा आहे तर तीच ऊर्जा बाहेर पडणार आहे आणि मग बाहेरकडनं पण तीच ऊर्जा मला मिळणार आहे. म्हणजे शेवटी आपले विचार हेच ऊर्जेचा प्रकार आहे. आपण जे अनुभवतो त्या ऊर्जेमुळेच. म्हणून आकर्षित करणारी ऊर्जा किंवा जे आपण इतरांना देतो, जे आपल्याला आकर्षित करायचं आहे, जे पाहिजे त्यानुसार आपण ऊर्जा बाहेर दिली पाहिजे युनिव्हर्समध्ये. म्हणजे जर समजा लो एनर्जीमुळे आपण लो एनर्जीचेच लोक अट्रॅक्ट करू, हाय एनर्जी आपल्यात असेल तर हाय एनर्जीचे लोक अट्रॅक्ट करू, हाय गोष्टी किंवा हाय लेवलचे एनर्जीचेच सर्व आपण अट्रॅक्ट करू. आणि लो एनर्जी जी आहे ती खालच्या स्तरावरची आहे, एकदम खालच्या स्तरावरची ऊर्जा आहे. त्यामुळं ते विचार, घृणा, म्हणजे ते कसे विचार असणार आपले तर घृणा, आत्मग्लानी, अपराध, भीती, राग, आपल्यामधल्या कमजोरी किंवा माझ्यात ताकद नाही, मी खूप मानसिकरित्या खचलेला आहे, असे सगळं आपण असे निगेटिव्ह विचार आपल्यामध्ये येणार. म्हणून लो एनर्जी ही लेवल बदलून आपण हाय लेवल एनर्जीकडं किंवा हाय लेवलच्या फ्रिक्वेन्सीकडं जायला हवं. म्हणजेच आपल्या आतमध्ये जे काही प्रेम, ऐक्य, दयाळूपणा, शांती, करुणा, आनंद हे सगळं काही हाय एनर्जी आहे हे विचार केलं आणि हीच हाय लेवलची एनर्जी आपण जर बाहेर पाठवली तर नक्कीच आपण सेम हाय लेवल एनर्जी अट्रॅक्ट करू आणि हीच आपण दुसऱ्यांना द्यायला हवी. तर मित्रांनो, आजचा वेळ संपलेला आहे. आपण इथे थांबूयात आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पुन्हा नवीन टॉपिक घेऊन भेटूयात. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती
खुल्या अस्मानी, शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. घे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरासा घे सोबतीला. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा